कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात राहणाऱ्या सृष्टी सुनील शिंदे या तरुणीचा नुकताच श्वानाच्या दंशानं मृत्यू झालाय। या तरुणीच्या मृत्यूनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महापालिका प्रशासक आणि अधिकाऱ्यांवर या तरुणीच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून मृत तरुणीच्या कुटुंबियांना या अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका करदाता समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। समितीच्या वतीनं याबाबत महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलं। विविध करांच्या माध्यमातून जनता महापालिकेकडे कर भरते। कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असूनही महापालिका जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप समिती सदस्यांनी केला। महापालिका प्रशासनानं गेल्या 4 वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, त्यावर किती खर्च केला याबाबतची शोधपत्रिका 1 महिन्याच्या आत सादर करावी। रंकाळा तलाव परिसरातील उद्यानामध्ये पाळीव कुत्र्यांना फिरण्यास बंदी घालावी अशा सूचना निवेदनात करण्यात आल्यात। निवेदन सादर करताना दिलीप देसाई, विजय चव्हाण, यशवंत पाटील, सत्यजित सांगावकर, किशोर घाटगे, संजय मांगलेकर, गीता हसूरकर, सागर बकरे, प्रवीणचंद्र वायचळ, गौरव लांडगे, सारिका बकरे, साताप्पा कडव, शादाब शेख, सुजय भोसले आदी उपस्थित होते।